रूपाचा अभंग घेऊया. 100% गजर या मंडळावरून केला आहे आणि चांगलं सांगण्याचा प्रयत्न या मंडळावरून करणार आहे. परंतु या मंडळाच्या महिला वर्गाचं नाव असं ठेवलं की मला आता आवडत नाही. हे मत्स्यगंधा महिला मंडळ. एक झलक करून पाठवा बोलले वल्लव रे वलव 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 रे वल्लव रे वलव 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 रे वल्लव रे राणी बनली. म्हणून ह्या मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि ह्या महिला मंडळाचं काम एवढं मोठं. आता सरकार महिलांना 1500 रुपये देते. आता देते का माहिती नाही, पण पूर्वी द्यायचे. आता पण येतात वाटतं, पण आपल्याला काही त्यांची घेणं देणं नाही. बरोबर. पण पूर्वीच्या काळात कसं असो गावाचा कार्यक्रम असतो, मी 4 महिला एकत्र आल्या की त्यांची विचारपूस काय असायची, अगं तुझा मुलगा कसा आहे, तुझी मुलगी कशी आहे, तुझ्या मुलीचं लग्न ठरलं की नाही. पण आता एखाद्या 4 बायका एकत्र आल्या तर त्यांचा विषय असतात, तो मागच्या महिन्यात 15,000चा हप्ता होईल म्हणून आधी माता ही सध्याची परिस्थिती आहे. ही सध्याची. आणि त्याच्यात त्या OTP साठी नंबर आमचं दिलेलो नवऱ्याचं. म्हणजे सारखं आमचाच सांगतात, हो बघा जरा पैसे येते का बघा. म्हणजे आमच्यात किसा काढणारी आमच्याच बायकोच देणार असं आमच्यात चाललेलं. पण सरकारला एकच विनंती आपल्याकडून किंवा सगळ्यांकडून, आज या महिला मंडळ सुद्धा बचत गट देखील इतक्या चालवतात चांगल्या. आणि समय नृत्य देखील या महिलांचं अतिशय फेमस आहे. टाळ्या महिलांसाठी वाजवा. कारण आपण ज्या ठिकाणी ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. तो सांगता 4 वेळा एवढा भाग घेतो, पण तुमच्याबद्दल एकही शब्द त्याने सांगला सकाळी समजा काय होतं. पण या महिला मंडळाचं नृत्य देखील आणि नाटकामध्ये सुद्धा या महिला तेवढ्याच पारंगत आहेत. आणि ह्यापेक्षाही पुढे जाऊन आपण सांगितलं तर पुलवामामध्ये जो हल्ला झाला, पुलवामामध्ये जो मोठा हल्ला झाला, त्या हल्ल्याला पहिली जर मदत कोणाची गेली असेल तर बचत गट महिलांची गेली. एकदा जोरदार टाळ्या आमच्या महिलांसाठी वाजवा. कारण या कलियुगात एवढंच सांगेल की आई वडिलांची सेवा करा. रूप कोणाचं असतं, विठ्ठलाचं पांडुरंगाचं. गेली 28 युग तो पांडुरंग त्या विटेवरती उभा आहे. कोणासाठी उभा आहे? भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करता करता अख्ख्या जगाचा मालक आहे. तो कोण? पांडुरंग. आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही. एका दिवसासाठी लाखो हजारो वारकरी कधी न बघितलेल्या पांडुरंगासाठी चालत जातात. आपल्या नशिबात एक साधा विचार करून बघा. एवढा विचार करा, त्याच्यात किती ताकद असेल, त्याच्या पायात किती ताकद असेल.
फक्त पुंडलिकाने वीट फेकली आणि सांगितलं जिथपर्यंत माझ्या आई वडिलांची सेवा होत नाही तिथपर्यंत मी तुझं तोंड देखील बघणार नाही. म्हणजे त्यांनी आपल्याला ह्या कलियुगात काय घ्यायला सांगितलं की भगवंतापेक्षाही श्रेष्ठ कोण असेल तर आपले आई वडील आहेत. आणि आई वडिलांना कधी दुखवू नका, त्यांची आयुष्यभर सेवा करा, तरच आपल्या आयुष्याचं पुण्य होणार आहे. याचा जर ऐकलं तुम्ही पटना पूर्वीची कामं केलं तर आयुष्यात आपलं कधीच चांगलं होणार नाही. जो सांगता की ह्याचा पण तरी 20 रुपये दिले तुका 20 रुपये बरोबर दिल्या तुका 20 रुपये काय सांगल्या मुळात सांगा अरे बाबा आपण बुवा स्थानाला खूप महत्व आहे बुवा, एक लक्षात ठेवा. एखादा साप जर आपल्याला वाटेल दिसला तर आपण त्याला मारतो, पण तोच साप जर शंकराच्या मंदिरात दिसला तर आपण नमस्कार करतो का? तर स्थानाला महत्व आहे बुवा. समोर आमच्या माता भगिनी बसल्या, साक्षात रखुमाई आपल्या समोर बसल्यात आणि तुमच्या तोंडातून जर असे शब्द येत असतील ना तर मला वाईट वाटते त्या गोष्टी. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा जातो ना, ठीक आहे ना, नाक्यावरची बारी असेल ना तर 100% मी तुम्हाला मानतो, नाक्यावरची बारी असेल तुम्ही काही बोलू शकता, पण या ठिकाणी जर चांगला विचार मांडला ना तर आपला आता भजन म्हणजे काय तर उत्तम समाज प्रबोधन करण्याचं एक उत्तम साधन आहे. आणि आपण बुवा लोकांनी जर असं केलं ना तर भजन काय होणार. म्हणून या ठिकाणी रूपाचा अभंग घेऊया. या ठिकाणी मत्स्यगंधा महिला मंडळ यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद. 100% माझे गुरुबंधू सन्माननीय अभिषेक गिरकर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आणि त्यांचं एक फरमाईश आहे उद्धारा या आला तू भक्त जरा. 100% 4-5 गाणी म्हणणार आणि मग आपला जो मेन गजर आहे आपल्या मंडळाचा रुपाचा अभंग. त्याच्यात भगवंतात आई वडिलांचं महत्व एवढं काय, कारण ज्यावेळी हिरकणी तो गड उतरून खाली आली, कधी गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर ही हिरकणी खाली उतरली आणि ही बातमी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना लागली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या हिरकणीला बोलावून घेतलं आणि तिचा सत्कार कोणाच्या हस्ते केला, ज्यांनी रायगड बांधला. आता रायगड बांधला कोणी, इंदळकरांनी. त्यांनी त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या हिरकणीचा सत्कार केला आणि त्या हिरकणी समोर त्या इंदळकरांना विचारलं, इंदळकर तुम्ही तर सांगितलं होता की या गडाचे दरवाजे बंद झाले की खालचा शत्रू वरती येणार नाही आणि वरचा मावळा खाली येणार नाही, मग गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर ही हिरकणी खाली गेलीच कशी, ही हिरकणी खाली गेलीच कशी, ही हिरकणी खाली गेलीच कशी. तेव्हा त्या इंदळकरांच्या तोंडातून फक्त एकच शब्द आला, ती एक साधी सुधी स्त्री नाहीये, ती एक आई आहे आणि एक आईच आपल्या मुलासाठी एवढं करू शकते. म्हणून आपल्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आई वडिलांची सेवा करा. या ठिकाणी गुरुपाचा अभंग घेतो. शिरसेकर बुवांची पट्टी आहे, त्याच्यामुळे तुका राग येतो मी बोललो. सारे ग मरे झाली सा पनी सा सारे मपनी पमा ग मरे झाली सा पनी सारे ग मरे झाली सा पनी. दरबारी कातराच्या एकदम जवळ झाला. पनी सारे ग मरे झाली सा पनी सानी पग मरे झाली सा पनी सारे सा. घेता प्रसाद घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, अशा दारिद्र्याचा भावनायना संसाराची
आवडे रूप आवडे रूप गोजीर सगुण आवडे रूप गोजीर सगुण आवडे रूप गोजीर सगुण आवडे रूप गोजीर सगुण आवडे रूप गोजीर Thank you.